जय वंचित बहुजन आघाडी. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. काल सचिन तेंडुलकरचा फोन आला का मतदान केलं पाहिजे. तुम्हाला आलता का मित्रांनो? कोणाचा फोन कमेंट करून सांगा. ही होती बॉर्डर का ज्याच्या आतमध्ये कोणी बसायचं नाही, परंतु आमच्या गावचं वातावरण आहे ना एक नंबर आहे. खेळीमेळीच्या वातावरणात इलेक्शन पार पाडणार होतं, त्याच्यामुळं सगळेजण ज्याच्या त्याच्या पद्धतीने सावलीला बसले होते. आणि इलेक्शनचं जे मतदान होतं ना ते होतं मराठी शाळेमध्ये. आतमध्ये गेलो, बाबो म्हणलं एवढी गर्दी पहिल्यांदाच एवढी इलेक्शनला गर्दी बघितली बरं का, ते बी लोकसभेच्या. आणि भारी पण वाटलं. जवळपास अर्ध्या तासानंतर आपला नंबर आलता आणि आपण बाहेर आलो, बघितलं एकदम याद्या नावं बिवं काढून द्यायचं काम पद्धतशीर सगळ्या बूथवर चालू होतं. मतदान आहे ना एक नंबर पार पडलं. लोकशाहीचा पाया मजबूत करायचं काम ह्या सगळ्या लोकांनी केलं. फक्त असे काही लोक होते त्यांना म्हणलं दाखा बोट, तर त्यांनी उलटा हात करून दाखवलं मला, बघा बघा बघा. हां, त्यांनी मतदान नव्हतं केलं कारण त्यांना अपेक्षा होती काहीतरी भेटायचे. हे सगळे शिलेदार आहेत बरं का आजच्या लोकशाहीचे. त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही मजबूत आणि बळकट करायचं काम केलं. आणि खास करून हे सगळे माझे मित्र लांबून लांबून आलते बरं का. कोणी पुण्याहून आलं तर, एक तर दुसऱ्या राज्यातून आलता मतदानासाठी आणि योगायोगाने सुट्टी होती म्हणून. मित्रांनो, तुम्ही केलं आहे का मतदान, किंवा तुमचं मतदान झालं आहे का, आणि कोणत्या मतदारसंघातून आहे तुम्ही कमेंट करून सांगा मला. धन्यवाद.